सिलेंडरचं राजो काय समजून राहिलं ना. पण आदिशक्ती गॅस एजन्सीच्या पुढे या लोकांची वज्जर लंबी लचक लाईन आहे. आता त्याचे प्रयत्न चालू आहेत लोकांना सिलेंडर देणं, पण जिथपर्यंत गावात सिलेंडरच्या गाड्या जातील नाही तरी लोक तर हे गर्दी काही कमी होणार नाही. मतलब हो पा त्यातल्या त्यात हे राजो म्हणते लय टाईम बंदही राहून राहिलं, त्याच्यानं लय लोकांना की नाही वज्जर अडचणी चालल्या. आदिशक्ती इंडियन गॅस एजन्सीच्या ऑफिसच्या पुढचं तुम्ही हे चित्र पाहून राहिले. पहा किती लंबी लचक लाईन लागली, आणि त्या लंब्या लचक लाईनीत एका माणसाला आला ना ऊन आहे का काय वय हे भलकंसं ऊन चक्कर येऊन खाली पडल्याच्यानं लय मोठा गोंधळ निर्माण झाला. गाठे नामक पोईची व्यक्ती आहे म्हणते ते. त्या माणसाला जो बाबा असा चक्कर आला हो, आणि निरा असा बिचारा जमिनीवर तडपत तडपत होता. पण काही समजदार लोक आहेत ते लोक आले आणि त्या माणसाला पाणी गिनी पाजून नंतर दवाखान्यात नेलं. पण बाकीच्या लोकांनी ते तोंडाइकडेच पाहिलं. हे आपली मानसिकता खतरनाकच आहे म्हटलं. हां, लोक पाहतात आणि लोक म्हणतात की मदत करायला पाहिजे. आपणच लोकांना मदत करत नाही, भगवंत येईल पुढे मदत करील काय. पण त्या एका तरुणानं त्या माणसाला मदत केली. आता तू म्हणसाल बाबा हे फुटेज आपल्याला फुटेज या धोरेवरून प्राप्त झाले याच्यासोबतच्या एका माणसानं की बाबा ते आपल्याला माहिती पाठवली. त्या गॅस एजन्सीत लोकांचे सध्या वज्जर वाक्य होत असल्या चित्र आहे का लोकांच्या काय काय अडचणी आहेत. लोक राजो भई कटायले बरं पहा लोकांचं काय म्हणणं आहे. तर टाका राहुल गाडीला फोन करा. कधीपासून आल्या तुम्ही इथं? कालही आलो होतो आम्ही. जवळपास शुक्रवार शनिवारपासून येणं झालं आहे. आणि अगोदर ऑफिसमध्ये आदिशक्तीमध्ये त्याची KYC करायला लागली. KYC नंतर 2 वेळ वापस केलं. पुन्हा मग जेव्हा आलो मी स्वतःहून 6 वाजेपर्यंत पाहिल्यानंतर शेजाऱ्यानं बुकिंग झालं काय म्हणून विचारलं असता पुन्हा तपासणी केली. तर त्याच्यानंतर मग पुन्हा नंबर दिला दुसरा, त्या नंबरवर बुकिंग केलं. आणि सोमवारी अगोदर सोमवार सांगितला, सोमवारनंतर पुन्हा मंगळवार बोलावलं. आज आलो असता या ठिकाणी जवळपास 4:30-5 वाजेपर्यंत आम्ही सकाळपासून बसलेलो आहोत. जवळपास 150 कस्टमर या ठिकाणी हजर असताना एकालाही सिलेंडर भेटू शकलं नाही. आणि या ठिकाणी ट्रक येते अशी वाच्यता करता करता स्वतः मॅनेजरसुद्धा इथे येऊन पुन्हा परत गेले. आणि ट्रक येते म्हणून त्यांनी गोडाऊनमध्ये खाली सिलेंडर घेतले. पुन्हा मग इथे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सिलेंडर ही आज ट्रक येणार नाही आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत सिलेंडर भेटणार नाही, तुमचे सिलेंडर तुम्ही घेऊन जा. आणि यांनी ज्या गाड्या आणलेल्या आहेत ज्या गाड्या आहेत त्यामध्ये सिलेंडर जे होते खाली सिलेंडर त्यांनी पुन्हा गोडाऊनमध्ये टाकलेले आहे. पुन्हा त्या गोडाऊनमधून जेव्हा ट्रक येईल त्या पुन्हा त्याच गाड्या भरल्या जातील. आमच्या जे नंबर आहेत हे नंबर लागते की नाही, आणि जवळपास आज भेटत नाही. 8 दिवस जवळपास वारी चालू आहे ही सिलेंडरची, तरीही सिलेंडर उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही अजूनही आठवडाभर थांबा, तुमचा नंबर लागेल अशी वाच्यता केली जाते. सिलेंडर अजूनपर्यंत भेटलेलं नाही. पुन्हा परतीचा प्रवास गावाकडे करावा लागणार की काय याची शक्यता वाटत नाही. आणि जाताना काय होईल याची गॅरंटी नसते.